उद्धव ठाकरेंचा मंगळवारपासून प्रचार दौरा पहिल्या टप्प्यामध्ये 8 मतदारसंघांमध्ये दौरा करणार, कोकणातून दौऱ्याला सुरुवात करणार। अजित पवार आज निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं बारामती तालुक्यात भेटीगाठी दौऱ्यावर। अजित पवारांकडून भेटीगाठी सुरू असल्याचं चित्र। झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला वेगळा कायदा आहे का? नाना पटोलेंचा सवाल। निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तात्काळ हटवा, पटोलेंची मागणी। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची मुस्लिम समाजासोबत बैठक। मुस्लिम मराठा एकत्र येण्यावर बैठकीत एकमत। शेतकरी आणि तरुणांसह सगळ्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीत कोणत्या जागा लढायच्या हे 3 नोव्हेंबरला ठरवणार, मनोज जरांगेंची माहिती। आम्हाला त्रास देणाऱ्यांना मात्र सोडणार नाही, जरांगेंचा इशारा। दुर्बिणीतून बघितलं तरी मनोज जरांगेंचे उमेदवार दिसत नाहीत। तुतारीचे उमेदवारच मनोज जरांगेंचे उमेदवार आहेत का? ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचा सवाल। 6 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। बीकेसीमध्ये संयुक्त सभा घेत महाविकास आघाडी जाहीरनामा जाहीर करणार। सभेला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित राहणार। अजित पवारांच्या मनधरणीनंतरही नाना काटे बंडखोरीवर ठाम। नाना काटेंची अजित पवारांसोबत तासभर चर्चा। चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नाना काटेंची अपक्ष उमेदवारी। राज्यामध्ये 2 ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमने सामने। मानखुर्द, शिवाजीनगरमध्ये महायुती समोरासमोर, तर मोर्शीमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत। विश्वसनीय सूत्रांची माहिती। अजित पवार हे महाराष्ट्राचे चंद्राबाबू नायडू आहेत। अल्पसंख्याक समाजासाठी त्यांनी खूप काही केलंय, त्यामुळे अजित पवारांच्या पाठीशी राहण्याचा आमचा निर्णय। भविष्यात अजित पवारांशिवाय सरकार बनू शकणार नाही, नवाब मलिक यांचं वक्तव्य। मानखुर्द, शिवाजीनगरमध्ये भाजप नवाब मलिकांचं काम करणार नाही। मानखुर्दमध्ये भाजपची साथ शिवसेनेला असेल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतर निर्णय। नशामुक्त मानखुर्द, शिवाजीनगर करायचे आणि त्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय, नवाब मलिकांनी स्पष्ट केलं। समाजवादी पक्षाच्या कार्यालयात नशापान सुरू असल्याचाही आरोप केला। दाऊद सोबत कसलाही व्यवहार केलेला नाही, त्यामुळे जे कोणी आरोप करत असतील त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, नवाब मलिकांनी वक्तव्य केलंय। तसंच अशा बातम्या देणाऱ्या दैनिकांवरही फौजदारी कारवाई करणार अशीही माहिती दिली आहे। काँग्रेसचे मालाड पश्चिमेचे उमेदवार असलम शेख यांच्या अर्जाविरोधात भाजप उमेदवार विनोद शेलार न्यायालयात जाणार। असलम शेख यांनी शिक्षणासंदर्भात चुकीची माहिती दिल्याचा शेलार यांचा आरोप। मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमावर ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा आक्षेप। निवडणूक खर्चामध्ये दीपोत्सवाचा खर्च समाविष्ट करावा, सावंत यांची मागणी। खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीतील बाजारपेठेत जात नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। त्यांच्यासोबत रेवती सुळेही उपस्थित होत्या। युगेंद्र पवारांनी बारामतीतील गुणवडी चौकामध्ये प्रचार केला। यावेळी युगेंद्र पवार यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली। दिवाळी दरम्यान घरांच्या विक्रीत मोठी वाढ। ऑक्टोबरमध्ये तब्बल 12,832 घरांची विक्री। या घर विक्रीतून राज्य सरकारच्या तिजोरीत 1,194 कोटींची भर। पुढच्या 2 दिवसात मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा चढा राहण्याची शक्यता। कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहील असा अंदाज। दिवाळी दरम्यान सोन्याची बाजारपेठ तेजीत। सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली असली तरीही मुंबईतल्या सराफ बाजारात नागरिकांची गर्दी। हलक्या वजनाच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी। फटाक्यांमुळे शहरातील हवा प्रदूषणाची पातळी वाढली। शिवडीमध्ये हवेचा दर्जा वाईट श्रेणी। दिल्लीकरांची दिवाळी पहाट प्रदूषणात। दिल्लीतील अनेक भागामध्ये AQI 400च्या जवळ पोहोचला। शिवाजी पार्कमध्ये विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी। दिवाळीनिमित्त शिवाजी पार्कमध्ये लोकांनी दीपोत्सव साजरा केला। वसई विरार भागामध्ये फटाक्यांमुळे 5 ठिकाणी आग। 3 औद्योगिक कारखान्यांना आग तर 2 इमारतींमधील घरांना आग। मालमत्तेचं मोठं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। दिवाळीनिमित्त भारतीय शेअर बाजारात मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा। आज संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान विशेष ट्रेडिंग होणार। बीएसई मध्ये पूजा करून ट्रेडिंगला सुरुवात होणार। मुलुंडमध्ये गोविंदा पथकाने तिकोना किल्ल्याची प्रतिकृती साकारली। पथकाकडून किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी करूनच किल्ला साकारला जातो। महिनाभरापासून दैनंदिन कामकाजातून वेळ काढून पथकाने हा किल्ला बनवलाय।
दिवाळीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। दिवाळीनिमित्त घाटकोपरमध्ये रांगोळी प्रदर्शन, कला साधनाच्या वतीने शिवसेना शाखेमध्ये विविध सामाजिक विषयांसह धार्मिक आणि व्यक्तिचित्रणात्मक सुरेख रांगोळ्यांचं प्रदर्शन। मुंबईच्या सायन कोळीवाडा भागात फटाक्यांच्या होलसेल दुकानाबाहेर मोठी गर्दी, नागरिकांची प्रदूषणमुक्त फटाक्यांना पसंती। दीपावलीच्या पहिल्या दिवसानिमित्त विठ्ठल रुक्मिणीला हिरेजडित दागिन्यांनी सजवलं, तसंच विठ्ठल भक्तांनी आकर्षक रांगोळी साकारली। विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा। हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात दिवाळीनिमित्त आकर्षक सजावट, सुवर्ण अलंकारांनी शिवलिंग सजवलं। भंडाऱ्यामध्ये 21,000 पणत्या लावून नेत्रदीपक सोहळा साजरा। वसुधैव कुटुंबकम या भारतीय संकल्पनेच्या प्रचाराच्या उद्देशानं पणत्या लावून दीपोत्सव। तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अश्विन अमावास्येला भेंडोळी उत्सव साजरा। उत्सवानिमित्त मंदिरातून पेटलेल्या भेंडोळीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। यंदा परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे झेंडूच्या फुलांचं मोठं नुकसान, फुलांची आवक कमी असल्याने झेंडूच्या फुलांना चढा दर मिळण्याची शक्यता। अतिपावसामुळे कापूस उत्पादनात घट, 7% घट होण्याचा CAIचा अंदाज, सर्वाधिक घट गुजरातमध्ये होण्याची शक्यता। सिंधुदुर्गामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। ऑक्टोबर महिना संपला तरी परतीचा पाऊस होत असल्यामुळे बळीराजा चिंतेत। पुणे मेट्रो आज संध्याकाळी 6 नंतर बंद राहणार। ऐन सणासुदीच्या दिवशी मेट्रो बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता। 24 तासात 100 विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या 36, विस्ताराच्या 35 फेऱ्यांवर परिणाम। 16 दिवसात 510 विमानांना धमकी आल्याची माहिती। प्रकाश आंबेडकरांची आज एंजिओप्लास्टी करणार, एंजिओग्राफीमध्ये एक छोटा ब्लॉक आढळल्यानं आज शस्त्रक्रिया। आंबेडकरांची प्रकृती स्थिर। नंदुरबारच्या शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार। उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या 7 उमेदवारांनी निष्ठावान कार्यकर्त्यांची भेट घेतली। शिराळा विधानसभा निवडणुकीत झालेली बंडखोरी रोखण्याचे महायुतीकडून प्रयत्न, बंडखोरी केलेल्या महाडिक बंधूंसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावरती चर्चा केली। कोल्हापुरात फोडाफोडीचं राजकारण, जयश्री जाधव यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय क्लेशदायी। जयश्री जाधव यांच्या शिवसेना प्रवेशानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं वक्तव्य। अब्दुल सत्तारांच्या अर्जासह जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात 16 चुका, सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्लींची तक्रार। तक्रारीसोबत 16 चुकांचे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर। सत्तारांचा अर्ज फेटाळण्याची मागणी। सोलापूर मध्य विधानसभेची उमेदवारी काँग्रेसनं मागे घ्यावी, अन्यथा 5 नोव्हेंबरला काँग्रेसनं केलेलं सगळं षडयंत्र उघड करणार। माकपचे माजी आमदार नरसई आडम यांचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना इशारा। मंत्री धनंजय मुंडेंकडून विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात 5 अपत्यांचा उल्लेख। 2019च्या निवडणुकीवेळी धनंजय मुंडेंनी शपथपत्रामध्ये 2 अपत्यांचा उल्लेख केला नव्हता। वांद्रे पश्चिममधून अर्ज भरताना आशिष शेलारांनी माहिती लपवली, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप। काँग्रेस उमेदवार आसिफ झकेरी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केली। काँग्रेस उमेदवार असलम शेख यांच्या शैक्षणिक पात्रतेवर किरीट सोमय्या यांचा आक्षेप। 2019 मध्ये असलम शेख यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 12वी पास असल्याचं म्हटलंय, तर 2024च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 8वी पास असल्याचं म्हटलंय। बंडखोरी रोखण्यासाठी गिरीश महाजन मैदानात नाशिक मध्य, पश्चिम आणि पूर्व मधील बंड मोडून काढण्यासाठी महाजनांकडून इच्छुक उमेदवारांची मनधरणी। नायगाव मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरीष गोरठेकरांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड विधानसभेसाठी हर्षवर्धन जाधव यांच्यासमोर पत्नी संजना जाधव यांचं आव्हान, नवऱ्याविरोधात बायकोला उभं करण्याचं पाप भाजपनं केलं, हर्षवर्धन जाधव यांची प्रतिक्रिया। परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकाच नावाच्या 3 उमेदवार मैदानात, ठाकरे गटाचे विशाल कदम यांच्यासाठी हे उमेदवार धोकादायक ठरू शकतात। विशाल बबनराव कदम आणि विशाल बालाजीराव कदम या 2 जणांकडून अपक्ष अर्ज दाखल। सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 4 उमेदवार, महाविकास आघाडीच्या रोहित पाटलांसह RR पाटील नावाचे 4 उमेदवार रिंगणात। तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात रोहित पाटलांना पाडण्यासाठी खूप प्रयत्न होतील, खासदार विशाल पाटील यांचं वक्तव्य।
वसई आणि नालासोपाऱ्याची जागा काँग्रेसला गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नाराज। दोन्ही जागा ठाकरे गटाच्या असताना काँग्रेसला गेल्या, त्यामुळे जिल्हाप्रमुख हटाव, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका। अहमदनगरमधील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अहमदनगरच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा अजूनही जागा शरद पवार पक्षाला दिल्यानं महिला कार्यकर्त्यांची बंडखोरी। दीपावली निमित्त दिल्लीतील बिर्ला मंदिर आणि दिगंबर जैन मंदिरात आकर्षक दिव्यांची रोषणाई। दिवे पाहण्यासाठी आणि सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या लाल चौकात दीपावली उत्साहात साजरी। उत्सवामध्ये स्थानिक नागरिकांसह पर्यटकही सहभागी। तमिळनाडूतील मदुराई शहराला दिवाळीनिमित्त आकर्षक रोषणाई। शहराची सुंदर दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। दिल्लीमध्ये रंगीबेरंगी दिव्यांचा लखलखाट। राष्ट्रपती भवन, इंडिया गेटसह कारोल बाजारपेठेत देखील दिवाळीच्या दिव्यांची सजावट। ही सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। दिवाळीनिमित्त दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट दिव्यांनी उजळून निघाले। दिवाळीनिमित्त भारतीय आणि चीनी सैन्याकडून दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण। चुशूल मालडो सीमेवर दोन्ही सैनिकांनी दिवाळी साजरी केली। कर्नाटकातील बंगळुरू शहरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा। दिवाळीच्या निमित्तानं राजभवन आणि विधानभवन रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन द्रौपदी मुर्मू यांची दिवाळीनिमित्त भेट घेतली। राष्ट्रपतींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। आज भारत सीमेबाबत एक इंचही तडजोड करू शकत नाही, पंतप्रधान मोदी यांचं कच्छमध्ये वक्तव्य। कच्छच्या सैनिकांसमवेत मोदींनी दिवाळी साजरी केली। यावेळी मोदींचा शेजारच्या देशांना इशारा। सिक्कीम विधानसभेमध्ये आता विरोधी पक्षच नाही, सगळे 32 आमदार आता सत्ताधारी पक्षाचे। 2 ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये विरोधी पक्ष असलेल्या सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरले। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नगरोटाचे आमदार देविंदर सिंग राणा यांचं निधन। फरीदाबाद इथल्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।